दत्तात्रेयांचं जे काही स्वरूप आहे, पण नेहमी ते 3 मुखांचे स्वरूप आपल्याला बघायला मिळतं, तसं ते स्वरूप नाहीये बरं का. भगवान दत्तात्रेयांची मानवी स्वरूपात जन्म झालेला आहे, त्यामुळे एकमुखानेच जन्म झाला त्यांचा. पण त्यांच्या ठाई जी ईश्वरी ऊर्जा होती, ती तिन्ही जे काही ऊर्जा ह्या सृष्टीतील मानल्या गेल्या, ज्या त्रिगुणात्मक सृष्टी मानतो आपण, त्या त्रिगुणांचा एकत्रीकरण म्हणजे भगवान दत्तात्रेय आहे. मग आपण म्हणताना काय म्हणतो की भगवान दत्तात्रेय म्हणजे ब्रह्म, विष्णू व महेश या 3 ऊर्जांचं ते एकत्रीकरण असं मानतो आपण, ती त्रिमूर्ती मानतो आपण. पण त्याच्या बरोबर त्याचा जो गुह्यार्थ जो आहे तो काय आहे की ब्रह्म, विष्णू आणि महेश ह्या 3 नावांनी सत्व, रज आणि तम या 3 त्रिगुणांचं वर्णन केलं गेलेलं आहे. आणि सृष्टी ही त्रिगुणात्मक आहे असं मानलं गेलं की जेव्हा ईश्वर तत्व हे त्रिगुणातीत आहे, हे त्रिगुणांपासून विरहित आहे आणि सृष्टी ही त्रिगुणांनी बनलेली आहे असं वेदांनी म्हटलेलं आहे. कारण भगवान दत्तात्रेय काय आहेत की जी सृष्टी आहे आपल्याला त्याच्यात त्रिगुण शक्ती जी आहे त्यांचं मूर्त स्वरूप म्हणजे भगवान दत्तात्रेय असं त्याचं वर्णन केलं गेलेलं आहे की अशी एक व्यक्तिमत्व त्यांचं आहे ज्याच्यामध्ये तिन्ही ऊर्जांचा समतोल आहे. सत्व ही ऊर्जा काय, जी ब्रह्म ऊर्जा आहे ही सृजन करणारी ऊर्जा आहे, जी विष्णू ऊर्जा मानली गेली आहे, जी रज ऊर्जा आहे ती काय, ती प्रवाह निर्माण करणारी ऊर्जा आहे जी स्थित्यंतर घडवते, आणि तिसरी जी महेश शक्ती आहे किंवा जी रज तम शक्ती जिला म्हणलं गेलं ती काय आहे, ती लय करणारी ऊर्जा आहे. त्या तिघांचं एकत्रीकरण करणाऱ्या जे काही त्रिगुणात्मक शक्ती आहे त्याचं एकत्रीकरण असलेली ते व्यक्तिमत्व आहे. आणि या तिन्ही ऊर्जांचं त्यांच्यामध्ये समत्व आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सृष्टीच्या सृजनापासून त्या लयापर्यंत सगळा जो हा जीवन प्रवास आहे, त्या सगळ्या जीवन प्रवासामध्ये भक्ती, श्रद्धा, धर्म ह्या ज्या काही मतप्रणाली आहेत त्यांना स्थिर करणे आणि जीवांचा उद्धार करून त्यांना उन्नतीचा आणि उत्क्रांतीचा मार्ग दाखवणे अशी त्यांनी आपल्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे.